मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. मला धनाजी काकांना भेटायचं होतं. दादा दिल्लीला गेले. पण त्यांच्या कानावरती तर हे सगळं घालायलाच पाहिजे ना आपल्याला. नाही, ते मी बोलीन त्यांच्याशी, तुम्ही काळजी करू नका. ड्युटीवर जाताना मला कोंडून ठेवलंय आत. बघ श्रद्धा, तू काळजी करू नकोस. मी तुला सोडवतो इथून. कार्तिक, मला त्या मॉलचं काम हवंय. त्या हर्षवर्धन भोसलेच्या तोंडचा घास पळवायचा आहे मला. मी काही दिवस आपलं ऑफिस सांभाळलंय. त्या अनुभवाच्या जोरावर मला ही नोकरी नक्कीच मिळेल. म्हणजे तुम्हाला बोलवलंस? हो. अरे उद्या गुढीपाडवा आहे ना? हां. उद्या सुट्टी असेल ना तुला? हो. का ग? नाही म्हणजे तशी सगळी तयारी झालेली आहे. सामानही आणून ठेवलंय मी. पण म्हटलं गुढी उभारण्यासाठी तू घरी आहेस की नाही विचारायचं होतं. अगं मी आहे उद्या. आणि हो, हर्षदा पण येते उद्या. हो, तिचा फोन आला होता. पाडव्यासाठी घरी येते म्हणाली. तरीच ती मला म्हणाली तुझ्यासाठी उद्या एक सरप्राईज आहे म्हणून. अगं तू आता बोलली ना तेव्हा माझ्या लक्षात आलं. उद्या गुढीपाडवा आहे ना, म्हणून येते ती. अरे मग तू सुद्धा तिला काहीतरी सरप्राईज दे, तिलाही बरं वाटेल. गुड आयडिया. आणि वहिनी, तू पण ना उद्या दादासाठी वहिनी, मला माहितीये तुझ्यात आणि दादात काय चाललंय ते. पण उद्याचा दिवस तुम्ही आनंदात नाही घालू शकत का? उद्या गुढीपाडवा, नवीन वर्षाचा पहिला दिवस. माय नेहमी म्हणायची हा दिवस आनंदाने साजरा करायला हवा, म्हणजे पुढचं सगळं वर्ष आनंदात जातं. बहिणी, तू आणि दादा उद्याच्या दिवस सगळं विसरून आनंदाने नाही राहू शकत का? प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेच असं नाही आधी. शिवाय मी जरी सगळं विसरायचं म्हटलं तरी तुझे दादा विसरतीलच असं काही नाही. ठीक आहे, आम्हा दोघांचं नाही, निदान तुझा आणि हर्षदाचा पाडवा तरी आनंदात जाऊ देत. कधी येते म्हणाली ती? सकाळी येते म्हणाली. मग आता तुम्ही तयारीला लाग तिला सरप्राईज देण्याच्या. हो, आत्ताच जाऊन काहीतरी घेऊन येतो. बरं, उद्यासाठी अजून काय आणायचंय? नाही नाही, उद्याची तयारी झालीच आहे. आलोच मी. कोण आहे? कोण आहे तिकडे? बोल ना, कोण आहे? बाबा. अंतरा, तू बेटा, तू अंतराचा आहेस ना? कुठे गेली होतीस बेटा? हा तुझा बाबा तुझी कधीपासून वाट पाहतोय. कुठे गेली होतीस बाबाला सोडून? अंतरा, अंतरा थांब.
अंतरा, अजूनही तुझे भास सतावतायत मला. कारण मला आशा आहे कधी ना कधी तू नक्की येशील. दर सणाला आम्ही सगळे आष्टीला किती मजा करायचो. मी, आई, बाबा, अंतरा. आई आता या जगात नाही, मला कायमची सोडून गेली. बाबा गावाला, आणि अंतरा, तिचा काहीच पत्ता नाही. दर सणाच्या दिवशी आवर्जून तिची आठवण येते, पण ती येत नाही. कुठेस तू अंतरा, कुठेस? वहिनी, वहिनी, काय ग, अजून तू इथेच बसलीस? हो. काय झालं? काय झालं? नाही, मी ह्यांची वाट बघत होते. अगं मग तर थोडं टेन्शन घेण्यासारखं काय? टेन्शन कुठे घेते मी? तुझा चेहरा बघ. काय झालं वहिनी? कसला विचार करत होतीस? अरे, उद्या पाडवा आहे ना. हां, मग अंतराची आठवण आली. दोन वर्षापासून पाहिलं नाही रे तिला. लहानपणी प्रत्येक सणाच्या दिवशी इतकी मजा करायचो आम्ही. पण अचानक अशी कुठे निघून गेली रे आम्हाला सगळ्यांना सोडून ती. खूप आठवण येते तिची. सणाच्या दिवशी तर जास्तच. खरंच सांगते, मी खरंच जग पिंजून काढलं असतं तिला शोधण्यासाठी. पण इथे माझ्या संसाराचं पण एक सांगू आधी, अजूनही मनात आशा आहे की ती येईल. एक ना एक दिवस अंतरा नक्की परत येईल. तिने यायलाच हवं तिने. माझ्यासाठी, बाबांसाठी तिने यायलाच हवं. वहिनी, सावर स्वतःला. रडून काय होत नसतं. तुला वाटते ना ती नक्की परत येईल म्हणून, तर ती नक्की येईल. कारण एखादी गोष्ट आपण देवाकडे मनापासून मागितली ना की तो ती नक्की पूर्ण करतो. तुझी इच्छा नक्की पूर्ण हो. जाऊन झोप. उद्या लवकर उठायचं ना. मी यांची वाट बघतेय. हे आले की जाऊन झोपेन मी. ओके. वहिनी, फार विचार करत नको बसूस. गुड नाईट.
सचिन, आजपासून नवीन वर्ष सुरू होणार. हे वर्ष आपल्यासाठी खरंच खूप नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. का सांगा? का? कारण ह्या वर्षी आपल्या घरात आपलं बाळ आहे, आपलं शार्दूल आहे. संयोगिता, ही गुढी म्हणजे सुखाचं, भरभराटीचं, आनंदाचं प्रतीक असतं. आजच्या दिवशी हा आनंद घराघरात ओसंडून वाहत असतो. तो असाच वर्षभर वाहत राहो म्हणून ही गुढी उभारली जाते. मला खात्री आहे हे वर्ष सगळ्यांसाठीच आनंदमयी असणार आहे. मी आता देवाजवळ हीच प्रार्थना केली, सगळ्यांना सुखात ठेव. दादा, वहिनी, आदित्य, हर्षदा, सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. आणि आमच्या घरावर, कुटुंबावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस, अरिष्ट येऊ देऊ नकोस. नाही होणार, तसं काहीही होणार नाही संयोगिता. सगळं काही ठीक होईल. आसावरी, आज गुढीपाडवा. तुझ्याकरता एक छोटंसं गिफ्ट आणलंय, साडी. नाही, नको मला. का? नाही, एकतर ही मी नेसली ती साडी बरी आहे, आणि दुसरं म्हणजे सणासुदीला असल्या महागड्या साड्या सतत नेसणं परवडणार नाही आता मला. सॉरी, मला मनापासून असं वाटतं की निदान आजच्या दिवशी तू आपल्यामधलं जे काही आहे ते सगळं विसरून जावंस. मला नाही विसरता येणार. ठीक आहे, कशी तुझी इच्छा. मी साडी इथे ठेवून जातोय. माझी अशी विनंती की तू आजच्या दिवस ही साडी नेसावीस. खूप आवडेल मला. आधी ते आधी हळू 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 हळू. दादा, काय रे, सणासुदीच्या दिवशी तरी लवकर उठावं. गुढीपाडवा आहे आज. हा, सॉरी दादा. त्यात तुझी बायको पण नाही उठवायला. बरं, ती येणार ना आज? हो, येणार ना ती. हा, मग लवकर तयार हो. नाही तर तिला असं वाटेल की ती नाही तर तुझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हा, आवर लवकर, तयार हो, आपल्याला गुढी उभारायची. दादा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण. आवर आवर लवकर. हो, येतच. दादा, अरे वा, झालास तयार? नमस्कार करतो. मोठा हो. दादा, अरे तूच सगळी तयारी केली आहेस. अरे मग काय झालं त्यात? कशी दिसते गुढी? एकदम रुबाबदार आहे की नाही? भोसल्यांच्या घराला साजेशी. बघ कोणाला. हो, बघतो. हॅलो. असं काय बघतोस? अच्छा, हे होतं का सरप्राईज? आज गुढीपाडवा आहे ना, म्हणून इतकी तयार झाले. बर. हे फक्त गुढीपाडव्यापुरतंच आहे की इथेच बोलायचंय का आपण?
नाही नाही या ना मॅडम आत या 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 ये हर्षदा ये. अगदी वेळेवर आलीस. आम्ही आता गुढी लावायला जातच होतो. नाही असू दे असू दे असू दे. सुखी राहा. अष्टपुत्रा सौभाग्यवती बाबा. तुम्हाला दोघांना हे वर्ष सुखा समाधानाचं भरभराटीचं जावो ही सदिच्छा. तुम्हाला आहे. वहिनी तू खूप छान दिसतेस. खरंच वहिनी साडी फारच मस्त आहे ती. आजच ह्याने दिली. दादा दे मी तयारी करतो पुढे. चल अगं दादा आलो. हा. असू दे. खूप सुंदर दिसतेस. खूप थँक्स ही साडी नेसल्याबद्दल. आज तुला या रूपात बघून असं वाटतंय की नवीन वर्षाचा पहिला दिवस खरंच सार्थकी लागला. तुला तुला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला पण. हर्षदा काय रे? सकाळी तुम्हाला एक सरप्राईज दिलं ना. मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं. साडी याच्यात तुझ्यासाठी. थँक्यू. आजचा दिवस किती चांगला गेला ना. वर्षाची सुरुवात याच्यापेक्षा चांगली होऊच शकत नाही. दादा वहिनी पण किती खुश होते. हो, दादांमध्ये पण एक खूप छान बदल जाणवला आज मला. असे कसे अचानक बदलले ते? झालं का तुझं पुन्हा सुरुवात? नाही रे बाबा, मी फक्त विचारलं. तू बदलला ना. तो कशाला बदलला, का बदलला ह्याचा विचार आपण कशाला करायचा? बर, नाही करणार विचार. ही साडी नेसून दाखव. लगेच. थँक्स. वहिनी स्वयंपाक अप्रतिम झालाय. तुम्हा सर्वांना आवडतं म्हणून खास श्रीखंडपुरीचा बेत केलाय. कसं झालंय श्रीखंड? अप्रतिम, लाजवाब झालाय. तू स्वतः जेवत का नाहीयेस? नाही, होऊ दे तुमच्या सगळ्यांचं. का वहिनी दादाने घास बनवण्याची वाट बघतीयस? हा करेक्ट करेक्ट. अरे क्या बात आहे आदित्य. अहो व्हेरी गुड. व्हेरी गुड. घे. छे, काहीतरीच काय. अगं घे ना. नाही, नको घे असावरी. नको. का? एवढा सुद्धा अधिकार नाही माझा? नाही नाही. असावरी निदान आजच्या सणाच्या दिवशी तरी आपण सगळं विसरून जाऊया. आज गुढीपाडवा. 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त.
असं म्हणतात की आजच्या दिवशी माणसाने सगळे राग द्वेष सगळं सगळं बाजूला ठेवून हा दिवस साजरा करायचा असतो. म्हणजे मग पुढचं अख्खं वर्ष खूप आनंदात समाधानात जातं. म्हणून म्हणतो की निदान आजच्या दिवशी तरी कशाला नाही म्हणू नकोस प्लीज. प्लीज. वाह क्या बात है. टाळ्या काय वाजवतोयस हा? तू सुद्धा भरव तुझ्या बायकोला. चल. एवढंच ना. हे घे हर्षदा. आज माई असती ना तर हे सगळं बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले असते. खूप दिवसांपासून मी वाट बघत होतो या क्षणाची. आपण सगळेजण एकमेकांमधली दुःख द्वेष राग सगळं सगळं बाजूला करून एकत्र कधी येऊ आनंदात वेळ कसा घालवू या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो मी. आणि आज मला तो आनंद मिळाला. आपल्या घरातला हा आनंद हे सुख कायम असंच राहो अशी मी आज देवाकडे प्रार्थना करतोय. नवा छंद